सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट येथील दुर्दैवी घटनेची आज पाहणी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे अनेक पदाधिकारी तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। दरम्यान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर साठे, सावंतवाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख रुपेश राऊळ, मालवण येथील शिवसेनेचे अध्यक्ष हरी खोबरेकर तसेच विविध पक्षातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत कासार, बाबू डायस, अँथोनी फर्नांडिस, श्रीकृष्ण तळवडेकर, अगोस्तिन डिसोजा, अरविंद मोंडकर, मेघनाथ धुरी, साईनाथ चव्हाण, अरविंद मोंडकर, जेम्स फर्नांडिस, ममता तळगावकर, संदेश कोयंडे, लक्ष्मीकांत परुळेकर, सरदार ताझर, संदेश फाटक, प्रमोद कांडरकर, रितेश प्रभू आसगावकर, मनोज वाघमारे, सुनील गावडे, सचिन मोडिक, सकाराम राऊळ यांसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत दुःखद आणि अशा पद्धतीची घटना कधीही घडली नाही अशी दुर्घटना, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या पद्धतीने जमीनदोस्त व्हावा यासारखं आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा आणि विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचा शिवप्रेमींचा सगळ्यांचा हा अवमान आहे। आणि अशा तऱ्हेने या महाराष्ट्र राज्य शासनाने आणि मोदी सरकारने अशा पद्धतीचं छत्रपतींचा पुतळा उभा करणं हे अत्यंत चुकीचं आणि संपूर्ण देशाला एक अत्यंत वाईट अशा तऱ्हेचा संदेश गेलेला आहे की खुद्द छत्रपतींचं स्मारकसुद्धा योग्य तऱ्हेने आपल्याकडून हातून घडत नाही। ज्या छत्रपतींनी संपूर्ण हिंदवी स्वराज्य उभं केलं, जगाला संदेश दिला, जगामध्ये आजही शिवप्रेमी सगळ्या देशामध्ये, सगळ्या महाराष्ट्रामध्ये, सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्यांना एक विचित्र अशा तऱ्हेचा संदेश मिळालेला आहे। मोदी गॅरंटी आता संपलेली आहे। मोदी सरकार सांगत होतं, प्रत्येकाला मोदी सांगायचे माझी गॅरंटी, माझी गॅरंटी। काय झालं या पुतळ्याचं? मोदीने अनावरण केलं। हे पुतळा योग्य आहे की नाही हे महाराष्ट्र शासनाने त्यांना कल्पना दिली होती की नाही? आणि महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी जे या सगळ्या गोष्टी पुतळा उभा करण्यामध्ये अत्यंत तरुण मुलांना हे काम दिलं गेलं। 27 वर्ष, 25 वर्ष आपटे पाटील अशा नावांची मुलं जी ते टेलिव्हिजनवर आम्ही पाहतो ते काय अशा तऱ्हेचे अनुभवी आर्किटेक्ट नव्हते। आणि एवढं महत्त्वाचं देशाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं स्मारक छत्रपतींचं मालवणमध्ये उभं राहणं, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळपास उभं राहणं, राजकोटवर उभं राहणं हे अत्यंत महत्त्वाचं अशा तऱ्हेचं हे जाणूनच इथे अशा तऱ्हेचं स्मारक उभं केलं गेलं आणि त्याला अशा तऱ्हेचा अपशकुन या सगळ्या महाराष्ट्र राज्याच्या शासनाने केलेलं आहे। आम्ही इथे राजकारण करायला आलेलो नाही, आम्हाला राजकारण करायचं नाही, तरीसुद्धा आम्ही इथे सर्व पक्षाचे आहोत। इथे काँग्रेस पक्षाचे साईनाथ चव्हाण आहेत, आपल्या शिवसेना पक्षाचे आपले हरी खोबरेकर आहेत, त्याचा रुपेश राऊळ शिवसेना पक्षाचे आहेत, त्याचप्रमाणे आमचे चंद्रकांत कासार सभापती सावंतवाडी ते इथे आहेत, आपल्या डॉक्टर साठे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत, कांडरकर आमच्या जिल्ह्याचे सेक्रेटरी आहेत राष्ट्रवादीचे। आम्ही अशा तऱ्हेने सगळ्या पक्षाचे लोक एकत्रित आलेलो आहोत, ज्याला महाविकास आघाडी म्हणतो। अशा तऱ्हेचे सगळेजण आपण एकत्रित आलेलो आहोत आणि आपण पाहतो आहोत की मोदीजींनी सगळीकडे गॅरंटी दिली, राम मंदिरला सुद्धा गळती लागली। त्याचप्रमाणे मोदीजींनी जे आपलं नवीन लोकसभा उभी केली होती त्या लोकसभेला सुद्धा आपण बघितलं की पावसामध्ये काय हालत झाली त्याची। अशा तऱ्हेने त्याचप्रमाणे बिहारमध्ये एक मोठा पूल पडला आणि सगळ्या गोष्टी राजकीय लोकसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून केल्या होत्या आणि त्याच्यामुळे धिसाडघाई करून बेजबाबदार लोकांच्या हातात देऊन अशा प्रकारची ही सगळी बांधकामं झाल्यामुळे अशा तऱ्हेच्या भावना आज संपूर्ण आमच्या सगळ्यांच्या दुखावलेल्या आहेत। याच्यावर प्रायश्चित म्हणजे नवीन पुतळा ठीक आहे, ते आता करावंच लागेल, परंतु याच्यापासून महाराष्ट्र शासनाला कदापि महाराष्ट्रातली जनता ज्या सत्तेवर आहेत
म्हणजे शिंदे शिवसेना सत्तेवर आहे, त्याचप्रमाणे भाजप देवेंद्र फडणवीस सत्तेवर आहेत, आपले अजित पवार राष्ट्रवादी म्हणून सत्तेवर आहेत. या सगळ्यांना या महाराष्ट्रातली जनता या निवडणुकांमध्ये कदापि माफ करणार नाही. निवडणुका कितीही पुढे ढकला आणि कधीही घ्या, परंतु महाराष्ट्रात आपला शिवाजी महाराजांचा झालेला अवमान कदापिही सहन करणार नाही. या भागाचा मी पालकमंत्री राहिलेलो आहे, राज्यमंत्री म्हणून मी इथे काम केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना या सगळ्या शिवप्रेमींनी सातत्याने शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, हा सिंधुदुर्ग अशा तऱ्हेने आम्ही सगळ्यांनी काम केलं आणि सर्वांना अशा तऱ्हेने दुःखात घातलेलं आहे. याच्यावर योग्य ती चौकशी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये जबाबदार शिंदे सरकार पूर्णपणे आहेच, पण तरीसुद्धा योग्य तऱ्हेने चौकशी होऊन जे जे ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर योग्य तऱ्हेची कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही या आघाडी महाविकास आघाडीच्या वतीने इथे मागणी करतो. त्याचप्रमाणे याला आपण पाहतो आहोत काही आमच्या सिंधुदुर्गाचे मंत्री वगैरे काय बेजबाबदारपणे आपलं वक्तव्य करतायत. एवढी दुर्घटना झाली, एवढा मोठा अवमान छत्रपतींचा झाला तर बरं झालं म्हणून सांगतात. या अशा लोकांच्यामुळेच आम्हाला हे सगळं दुःख सहन करावं लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या सिंधुदुर्गाचे ते मंत्री आहेत, सावंतवाडीचे ते आमदार आहेत, असं बेताल वक्तव्य छत्रपतींच्या बाबतीत. ज्या छत्रपती शिवरायांच्या प्रेमीने शिवसेनेनं त्यांना आमदार केलं, शिवसेनेनं त्यांना मंत्री केलं, उद्धवजीने मंत्री केलं, त्याच शिवसेनेमध्ये राहून त्यांच्याकडून सगळा जो काय राजकीय लाभ उठवायचा होता त्याने उठवला आणि आता सांगतोय छत्रपतींचा पुतळा पडणं ते एक ठीक आहे, चांगली बाब आहे. आता आम्ही नवीन उभा करू. जे गेलं ते गेलं. ते बूंद से गई वो हौद से नहीं आती. एक लहानच्या गोष्टीवरून जर एखादी एवढी मोठी दुर्घटना घडली ती पुनश्च कुठलंही प्रायश्चित तुम्ही घेतलेत, मग मोदीने प्रायश्चित घेऊन दे. मोदी माफी मागतोय, मोदी सरकार म्हणजे केंद्र सरकारही माफी मागते, पण माफीतून अशा तऱ्हेची गंभीर बाब कदापि माफ होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला माफ करणार नाहीत, कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवृत्ती मानवाची नाही. संपूर्ण देशाच्या जनतेचा अवमान झालेला आहे, संपूर्ण देशाच्या जनतेला दुःख झालेलं आहे, संपूर्ण जगामध्ये असलेल्या शिवप्रेमींना दुःख झालं आहे. हे मोदीने माफी मागून किंवा अजित पवार उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागून किंवा नवीन पुतळा उभा करून सुद्धा हे आता दुःख जे आहे ते कुठल्याही तऱ्हेने भरून येणार नाही. याला महाराष्ट्रातील जनता यांना प्रायश्चित देणार, यांना सत्तेपासून दूर करणार आणि जो नवीन पुतळा उभा राहणार तो शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नेतृत्वाखाली, त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आता निवडून येणार तेच सरकार आम्ही त्या पर्यायाने आम्ही कार्यकर्ते लहान माणसं, पण आज आमचं सरकार ज्या वेळेला येणार त्यावेळेला भव्य असा पुतळा, मजबूत असा पुतळा आणि जो संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा तऱ्हेचा पुतळा आमच्या ह्या नवीन येणाऱ्या काळामध्ये उभा निश्चितपणे आम्ही करू. मी तुमच्या सगळ्यांना, इथल्या जनतेला, आमच्या शिवप्रेमींना आमचा एकच सल्ला आहे, आपण शांततेने घेऊया. जे काय झालेलं आहे आम्हाला राजकारण करायचं नाही, परंतु पर्यायाने लोकांच्या मनामधून हे सरकार पूर्णपणे आता उतरलेलं आहे आणि त्याचं प्रायश्चित म्हणजे नवीन सरकार जे आमचं महाविकास आघाडीचं येईल, इंडिया आघाडीचं येईल, त्यांच्या हातूनच एक नवीन चांगला भव्य पुतळा इथे आपल्याला उभा राहिलेला. आता मी ते त्याच्यामध्ये काय पुतळा हा माझ्यामध्ये पडलेलाच असं, त्याला काय कोणी मुद्दाम एवढं काय कोणी धाडस करणार नाही. मी कुठल्याही दृष्टीने राजकीयदृष्ट्या बोलत नाही, परंतु जर कोणी पाडण्यामध्ये हातभर जर लावला असेल तर त्याच्यासारखा पापी दुसरा माणूस कोणी